कुठे जायचंय? जॉगिंग. आपण त्या दिवशी गेलो तिकडे ना हो पाटील. ओके चला. ओके. तो काय बोलतो, जर गोष्ट झाली असेल ना तर मग बोलतो मी तिकडे जाऊन पैसे भरतो. तर मी त्याला काय म्हणालो, तुम्हाला जजशी वगैरे तुम्हाला पैसे कधी द्यायचे आहेत, जेव्हा ऑर्डर होईल तेव्हा द्यायचे ना पैसे. मला वाटलं हरवले काय. मावशी ओ ताई द्या. बरोबर. किशोरी ताई, पावसात पाणी किती असतं? पावसात पाणी किती नाही तुला बोलतो. पडतात. इकडे येऊ शकत नाही आपण. इथे येऊ शकत नाही. आम्ही गेल्या वर्षी आलेलो ना. मग हे लोक वरती असतात. गेल्या वर्षी इकडे तिकडे दुसरीकडे काढतात टायमिंग. ट्रान्सफर करतात ते लोकांना. सगळं डुबते करायचे. जाईल कुठून आहे? जल्दी से जल्दी बिल्डिंग बनाना चाहिए. असं नाही घेत या लोकांना. त्या दिवशी हलवलं आणि परत आम्ही त्यांचे रूम आहेत ना ते क्रॅक झालेले आहेत. गेले सगळे काय? खाली आलेले आहेत. काम चालू आहे तेवढं. इसका भी दे. पावसात पाणी किती राहते? पाणी मराठीत बोला. बरडी आहे. कुठलं गाव तिचं? मंडणगड. पाणी किती असतं घरात पावसात? अरे बापरे. ठीक आहे. हो गटर हे गटर आहे. हे सगळे भाई हे सगळे रूम आहेत ना सगळे क्रॅक झालेले आहेत ते आता. जेसीबीने या लोकांनी खड्डे केले ना ते काय चालू आहे त्यापासून का? ते जास्त आलं. काय सकाळपासून केलंय ना त्यांनी. जेसीबी तिकडे आहे. हो हो मी काय ह्याला कालच सांगितलं आलंय. मी काल येऊन गेले इथे. हे मुंबई महानगरपालिकेचं शुद्धीकरण, पाणी शुद्धीकरणाचं काम, केंद्राचं काम चालू आहे. आणि या कामामुळे साईनगरच्या एरियामध्ये वॉर्ड क्रमांक 22मध्ये या संपूर्ण वस्तीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी त्यांना भेटतो आहे. त्यांच्या घरामध्ये किती पाणी आहे याची नोंद घेतो आहे. तर मुंबई महानगरपालिकेला सन्माननीय विभाग प्रमुख अजित भंडारी, मनालताई चौकीदार यांच्या पुढाकाराने हे मुंबईच्या महानगरपालिकेला वॉर्ड ऑफिसरला DMCना ही सर्व चित्रीकरण आम्ही देणार आहे. ही पूर्ण घाण पूर्ण भरलेलं आहे. अशा परिस्थितीत मराठी माणसांनी मुंबईच्या नागरिकांनी राहायचं कसं? धन्यवाद.